लहान बाळांना किंवा लहान मुलांना मांडीवरती किंवा खांद्यावरती आईच्या सोबत झोपण्याची सवय असते आणि अशा वेळी बाळाला मांडीवरून बेडवरती किंवा पाळण्यामध्ये ठेवलं की बाळ लगेच उठतो। असं का होतं आणि हे होऊ नये, बाळाने आई शिवाय व्यवस्थित झोपावं, बेडवरती किंवा पाळण्यामध्ये छान झोपावे यासाठी काय करायला हवं? सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाळाला मांडीवरून किंवा खांद्यावरून बाळाला बेडवरती झोपवत आहात तर त्यावेळी बाळाचं डोकं पहिल्यांदा न टेकवता बाळाच्या कमरेच्या खालचा जो काही पार्ट आहे हा पहिल्यांदा टेकवायचा आहे। म्हणजे बाळाचे पाय आणि बंपीचा जो भाग आहे हा पहिला बेडवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर अलगद बाळाचं जे डोकं आहे हे तुम्हाला बेडवरती ठेवायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला अगदी फ्लॅट तुम्ही धरलेलं आहे आणि असंच ठेवायचं नाही, थोडंसं बाळाला तुमच्याकडे टिल्ट करायचं आहे आणि तशा टिल्ट केलेल्या पोझिशनमध्ये बेडवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर बाळाच्या छातीवरती हात ठेवून मग बाळाला पाठीवरती घ्यायचं आहे। या दोन्ही पोझिशनमध्ये जर तुम्ही डायरेक्टली बाळाला ठेवत असाल किंवा पहिल्यांदा बाळाचं डोकं ठेवून बाळाला बेडवर ठेवत असाल तर बाळाला एक पडल्याचा सेन्स होतो, फॉलिंग सेन्स होतो आणि ज्यामुळे बाळ हा दचकून पटकन जागा होतो। हे होऊ नये यासाठी या दोन पद्धती तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे नॉर्मली बाळाला जेव्हा आपण जवळ घेऊन झोपवतो तर त्यावेळी आपल्या शरीराची एक ऊब बाळाला मिळत असते आणि अचानकपणे जेव्हा तुम्ही बाळाला तुमच्यापासून दूर करता तर ती ऊब कमी होते आणि म्हणून बाळ हा उठतो। हे होऊ नये यासाठी बेडवरती झोपण्या अगोदर बाळाच्या दोन्ही बाजूला उशा असतील किंवा लोड आहे किंवा ब्लँकेट गोल घडी करून ठेवून द्या आणि त्यानंतर त्यामध्ये बाळाला झोपवा। म्हणजे बाळ बेडवरती झोपला तरी त्याला असे वाटेल की आपल्या साईडला एक सुरक्षित असं कवच आहे किंवा आई आहे आणि ती ऊब आहे ही सुद्धा मेंटेन राहायला मदत होईल। दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला झोपवल्यानंतर लगेचच तुम्हाला बाजूला जायचं नाही किंवा लगेचच बाळाला एकटा सोडायचं नाही। थोडा वेळ बाळाच्या छातीवरती तुम्हाला हलकासा हाताने थपथपवणं असे किंवा हात बाळाच्या छातीवरती ठेवायचा आहे। यामुळे बाळाला इन्सिक्युअर फील होणार नाही किंवा एकटं वाटणार नाही, आई अजूनही आपल्या सोबत आहे असं वाटेल आणि जी काही त्याची अर्धवट झोप आहे ही गाढ झोपेमध्ये कन्वर्ट होईल आणि बाळ हा शांत झोपी जाईल। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळ हा परत परत जागा होऊ नये यासाठी तुम्हाला ब्लँकेटची किंवा एक छोटंसं जे थोडं हेवी असणारं जे कापड आहे हे घडी करून बाळाच्या छातीवरती ठेवून द्यायचं आहे, ज्यामुळे बाळाला असं वाटेल की आईचा हात आपल्या छातीवरती अजूनही आहे। बाळ हा सुरक्षित फील करेल, बाळाला एक ऊब सुद्धा मिळायला मदत होईल आणि बाळाची झोप गाढ होईल। या गोष्टी फॉलो करून जर तुम्ही बाळाला बेडवरती किंवा पाण्यामध्ये झोपवत असाल तर बाळ हा खूप जास्त काळासाठी अगदी गाढ अशी झोप घेईल।